आज आहे गुढीपाडवा। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ। सोनेरी पहाटेसारख्या आपल्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी। आनंदाने आणि भरभराटीची गुढी आपल्या सर्वांच्या दारी सदैव उभी राहो, हीच माझी सगळे प्रार्थना आहे। सकाळ सकाळ इकडं मी आणि माझं बाळ दोघेही रेडी झालो होतो। आंघोळ वगैरे झाली आणि चुलीवर डाळ लावली होती। म्हटलं डाळ शिजते तोपर्यंत कपडे वगैरे धुवून टाकते, म्हणजे वरची कामं झाली ना की मला सगळी कामं झाल्यासारखं वाटतं, म्हणजे पूर्णचा स्वयंपाक करायला मोकळं। मग नंतर मी कणिक मळून ठेवली आणि इकडं आमटीला पण फोडणी दिली। आता आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात, काहीकडे कटाची आमटी म्हणतात। तर आम्ही भाजी पण बनवून घेतली होती आणि इकडं गुळवणी शिजवून घेतली। लगेच मुलं तळण पण काढून घेते म्हणून कुरड्या पापड्या पण काढून घेतल्या आणि तळून पण घेतल्या। घरात खाणारी माणसं इन तीन आणि पुरणपोळ्याच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या। आता कुणाला पोळी आवडते तर कुणाला चपाती, मग ते तर वेगळं बनवावंच लागणार होतं। आणि नंतर हे भज्याच्या पिठामध्ये सुद्धा ना भजे कुणाला काळ्याचे खायचे होते तर कुणाला बटाट्याचे। मग काय स्वयंपाक पहिल्यांदा गॅसवर चावरून घेतला आणि म्हटलं की चुलीवरच पोळ्या करून घेतलेल्या बऱ्या, नाही तर गॅस संपला तर काय खरं नाही। मग इकडं आधी 4-5 पोळ्या बनवल्या होत्या आईने, मग नंतर बाकीच्या मी 2-3 बनवल्या, ट्राय केल्या। तशा मला येतात पोळ्या पण एवढ्या परफेक्ट नाहीत येत, म्हणून नैवेद्य वगैरे बनवून घेतले। अचानकच रानामध्ये मळायला मशीन आली म्हणून हरभरा मळायला सगळे घरातले गेले, आप्पा आई। मग मी बाकीचे नैवेद्य वगैरे दाखवलं, पूजा करून घेतली। आईने आधी सकाळी पूजा केलेली होती गुढीची, पण मी नव्हती केलेली। मी कामं आवरून घेतली आणि म्हटलं नैवेद्य दाखवताना पूजा करून घेईन। मग पूजा केली आणि नैवेद्य पण दाखवून घेतला। आधी गुढीला दाखवून घेतला, मग नंतर तुळशीमध्ये आले, तुळशीची सुद्धा पूजा केली, हळदी कुंकू वाहिलं आणि मग नंतर नैवेद्य वगैरे दाखवला। आणि मग घरामध्ये सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता देवघराला, मग देवघरामध्ये दाखवला आणि मस्तपैकी पुरणपोळीचं ताट भरणं आणि पोट भरून जेवण करून घेतलं। कारण सकाळपासून ह्या पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये ना जेवणाकडे लक्षच नव्हतं माझं।